मंडळी नमस्कार. नमस्ते. महाराष्ट्रामध्ये सध्या खिलार गायींना मोठं महत्त्व प्राप्त आले. सरकारने खिलार बैलांच्या शर्यतीला परवानगी दिल्यामुळे खिलार बैलांसह खिलार गायींना सुद्धा मोठं महत्त्व प्राप्त आले. माझ्यासोबत पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगावमधील आप्पासो घाडगे नावाचं शेतकरी त्या ठिकाणी आहे. आणि ही जी भली मोठी गाय आमच्या दोघांच्याही उंचीपेक्षा उंच असणारी, झेंडापंच आहेत त्यांच्याही उंचीपेक्षा उंच असणारी जी गाय आपण बघतोय ही काजळी खिलार ओपन गटातली टॉपची गाय. तिचं नाव गौरी आहे. या गौरीने महाराष्ट्रामध्ये नव्हे, कर्नाटकमध्ये नव्हे तर आसपासच्या राज्यामध्ये जाईल त्या ठिकाणी मैदान मारण्याचं काम आजपर्यंत मंडळी ह्या गौरीने केले. आणि त्यामुळे आप्पासाहेब घाडगे यांची त्या ठिकाणी बंडी शेगावमधून त्या ठिकाणी आसपासच्या पंचक्रोशीमध्ये नव्हे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी ओळख निर्माण झाली. ज्या ज्या ठिकाणी खिलार गायींचं मैदान असेल त्या त्या ठिकाणी आप्पासाहेब घाडगे यांची ही गौरी गाय 100% जाते. 1001% मैदान मारून त्या ठिकाणी गुलाल घेऊनच त्या ठिकाणी आपल्या घरी माघारी येत असते. अशी ही गौरी गाय सांभाळण्याचं काम आप्पासाहेब घाडगे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करतायत. आप्पासाहेबांचं कुटुंबही त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य करते. नेमकं या गायीचं वैशिष्ट्य काय? सध्या खिलार गाय सांभाळणे, खिलार गायीचे वंशावळ पुढे वाढवणे ही जिकरीची गोष्ट आहे. कारण या ठिकाणी एकीकडे जर्सी गाय असेल, मुरा म्हशी असतील, त्या पालनाकडे लोकांचा कल वाढलाय. पण खिलार गाय आपल्या दारामध्ये ठेवणे आणि त्या ठिकाणी ती गाय सांभाळणे हा छंद पुरा करता करता अक्षरशः मंडळी नाकेनं होतं. खर्चाची बाब बघितली आणि सध्या स्पर्धा जर बघितल्या तर हे ताळमेळ त्या ठिकाणी कुठे जळत नाही. पण छंद आणि माझ्या दारामध्ये खिलार गाय पाहिजे हा छंद किंवा ही महत्त्वाकांक्षा आप्पासाहेब घाडगेंना त्या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्याच्या पलीकडे त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवून देते. केवळ आणि केवळ ह्या गौरी नावाच्या काजळी खिलार गटातील ओपन गटातील ह्या गौरी गायीमुळे. या गौरीचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आणि कशा प्रकारे गौरीचं पालन पोषण घाडगे परिवार या ठिकाणी करतोय ही सगळी माहिती आपण आप्पासाहेब घाडगे यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्ते सर. कसं आता ही गाय कधी तुमच्या दारात आली, कसं याचं सर्व सुरुवात झाली? सुरुवात तिला लहानपणाने आपण 3 महिने असताना घेतली होती. हां. तिथनं सुरुवात झाली, थोडीशी तयारी केली. 4 महिने झाले. 4 महिने असताना कनेरी म्हटलं सुरुवात झाली. बर. तिथनं 137 कालवड होत्या गटात. बर. त्यातनं पायला घेत ती सुरुवात झाली. परत तिथं पायला घेतला. परत फळवणी गावात मैदान भरलं होतं, तिथं पायला घेतला. अशी मला न सांगता इतकी मैदान झाली आज तागायत. बर. पण ओपन गट असेल त्याला आजी माझी सर्व महाराष्ट्रातनं कुठल्याही गाय असू दे पण गौरी पायला घेणारच. बर. परत दुसरी गोष्ट डोंगरी महोत्सव, अखिल भारतीय मैदान होतं डोंगरी महोत्सव. बर. इतकं मोठं मैदान होतं पाटणला. बर. कमीत कमी एका गटात 150-200 गाय होत्या ओपनला. बर. त्यात पण गौरीनं पायलाच घेतलं. बर. परत ऐतिहासिक मैदान घटप्रभा माझी एकदा इच्छा होती आपल्या गायीनं आपल्या दारात कुठलीही वस्तू असू द्या पण घटप्रभाला एक आपल्याला नंबर मिळावा. बर. पण ओपन गटातनं गौरी विजय 1 नंबर. दुसऱ्या राज्यामध्ये? हो, मग कर्नाटकात. हा. परत गणेशवाडीत ओपन गट होता, तिथं पण गौरीनं प्रथम क्रमांक मिळवला. बर. अशी बरीचशीच मैदान झाले टॉपची. आजी माझी कितीही चॅम्पियन जरी असेल तर गौरी आल्या का विषय. कुठल्या गटात ही असते? ओपन गटात. ओपन गटात हिंद केसरीला. हिंद केसरी. पुरा गड हिंगलज हिंद केसरी स्पर्धा झाल्या. ओपन गट होता, त्यात पण हिंद केसरीला पहिलाच नंबर मिळवला. हा. परत परवा इथलं मैदान झालं आपण पंढरपूर वाखरी कार्तिक वारी निमित्तानं, तिथं पण ओपन गटात चॅम्पियन. गटात आता वय किती आहे गौरीचं? गौरी आता 5 वर्षे झाली असेल, 5-4.5 वर्षे झाली असेल जास्तीत जास्त. बरं. दाताला कशी? 6 दात आहे आता. बरं. आणखी 2 दात शिल्लक आहेत. तरी महाराष्ट्रात ऐकाय मिळायला लागलंय. लोक पब्लिकच्या तोंडनं ऐकाय मिळायला लागले आता काही होणे नाही परत. अशी एवढ्या मोठ्या मापाची देखून पण कांबळ त्या मापची, कापड त्या मापचं, एवढे वय असून पण परफेक्टपणा, देखूनपणा, कातेव कोरीवपणा, तोंडाची ठेवण, शिंगाची ठेवण, कानाची ठेवण, कांबळ कमी, वसंड दोन्ही कुंड, पाहिजे तेवढी उंची, पाहिजे तेवढी लांबी, पाहिजे तेवढी शिपट गोंडा, कासाची ठेवण. आता चालू खिलार गायीमध्ये जी काही गुण वैशिष्ट्य पाहिजे ते सगळे 100% म्हणजे 100% असल्यामुळे तर महाराष्ट्रात जनतेनं पण निवड केली आणि डॉक्टरनी पण निवड केली, पण गौरी 1 नंबरलाच असते. बर. घटप्रभाला गेलो तिथं कमीत कमी
70, 80, 90 वयाची एक 10-15 लोक होती निवड करायला. बर बर हा. त्यांच्या जुनी माणसं. जुन्या माणसाच्या पण डोक्यातनं गौरीच वर आली. बर आणि जिथं आता पाटणचं एवढं मोठं मैदान झालं, जिल्हा उपाधिकारी, आयुक्त सर्व डॉक्टर होते. बर 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 त्यातून पण गायी असं हे झालेल्या होत्या, परत जवळ आलेल्या होत्या, काय येलेल्या होत्या. त्यातून पण गौरी 4 महिन्याची गाभ असताना तरी पण पहिलाच घेतला. तरी पण पहिलं. हा. आणि गणेशवाडीला पण पूर्ण गाय होत्या, आजी माझी सगळ्या बर बर चॅम्पियन, हिंद केसरी, त्यातनं पण पहिलाच घेतलं. गौरीचं आता एवढं स्पर्धा, गौरी माझी बाजी मारते, जाईल ते मैदान मारते, म्हणजे ते खानपान कसं कसं असतं? तिला आज तागायत कुठल्याच गोष्टी कमी पडू दिलं नाही. बर आणि आता जोपर्यंत आपल्यात हयात आहे त्याच्यापेक्षा जास्त सांभाळणार आहे ती. कसं तिथं खानपान, खाद्य काय काय असतं? तिला वजन काय असतं? खपरी एका टायमाला 1 किलो असते. बर परत मकाचा भरडा असतोय, सातवा असतोय. हम्म. परत आणखी 2-3 प्रकारचं दुधात मिसळून असते. बर. खपरी बीज घालतो दुधात. बर सगळं खाऊ घालायचं. परफेक्ट पण आधी तिचंच असते, नंतर आपलं असते घरात. बर बर हा. बर. आधी शेवा तिची, हा. व्यायाम शेवा सगळं परफेक्टपणा, धुणं पुसणं. व्यायामामध्ये काय काय व्यायाम देतात तुम्ही? व्यायाम सातत्यानं तिला 2 किलोमीटर चालणं असतेच बर. आपल्या बरोबर. आपला पण व्यायाम होतोय सकाळी, तिचा पण होतोय. बरोबर हा. आणि आलं का धुणं पहिल्यांदा पुसणं असतंय. पुसणं झालं का पुन्हा घरचं परफेक्टपणा, खालचं झाडणं लोटणं नीटनेटकं, मच्छर बिच्छर 12 भानगडे चवणी म्हणून सर्वच. किती गौरीचा दिवसभराचा जो खर्च आहे तुमचा, त्याच्यावर किती खर्च होतो अंदाजे? खानपाण्यावर, खाद्य वगैरे सगळं खुराक दिवसाचा सांगा. दिवसात कमी 500-600 रुपये खर्च येतो तिला. 500-600. हा. आजच्या काळाला एवढं सगळं करू म्हणजे कसं धाडस होतं का तुमचं? धाडसच दुसरा काय विषय नाही. जे काय पाहिजे तेवढं गायन आपल्या गौरीनं मिळवून दिलंय आपल्याला. बर हो. तिच्या मी की बक्षिसावर एक छोटीशी गाडी घेतली बर दीदीला शाळेला. बर. परत दुसरी गोष्ट ट्रॅक्टर एक घेतला. गौरीच्या याच्यावर. हा, गौरी ह्याच्यावर ट्रॅक्टर म्हणजे आता वसाला चालूच आहे दररोज. बर. परफेक्टपणा आता मला जे काय काम आहे ते गौरीने कमवून दिलं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला गौरीला कधीच आपण हयात आहे तोपर्यंत विसरू शकणार नाही. किती बक्षीस मिळाले असतील, किती रक्कम झाली असेल आतापर्यंत? तसं काय सांगू शकत नाही कुठेपर्यंत गेला असेल, पण असं एकच नाही असं की गौरीने एवढा इतिहास घडवला महाराष्ट्रात. मैदानात गेलो बिगर गुलालाच येऊ दिलं नाही. बर गुलाल घेणारच बर. आणि परफेक्ट येणार घरला. असा आता जर्सी गायची गोठे वाढायला लागले, म्हशींचे वगैरे गोठे वाढतात, म्हणजे तुम्ही असं खिलार पालन काय म्हणजे कसं कंटिन्यू पहिल्यापासून खिलारचं आपल्याला पहिल्यापासून नाद. आणि गाय कसं आहे माहिती आहे का, गोमूत्र, शेण, दही, दूध देवाला ही लागतंय खिलार. आणि आपल्याला पण घरात निरोगी जर घर करायचं असेल तर पहिल्यांदा गायचं दूध परफेक्टपणा पाहिजे, गोमूत्र पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार केला, शेण पाहिजे. म्हणून आपण खिलार कायमस्वरूपी गाय दारात गौरीला पण सांभाळणार. आणि ठेवले मागणी पण होते ह्याच्या. बर. गौरी नाव ठेवणे मागं काय असं म्हणजे कारण काय? गौरी मी 3 महिने असताना छोटस बाळ आपण घेतलं होतं. बर बर. आणि ती गौरी सारखी 2-3 दिवस आल्यानंतर वरडायला लागली. आईचं तोडून आणलं होतं. हा हा हा. मग तिला आपण देवासारखी देवीसारखी सांभाळली होती ना, छोटी छोटी अशी. मग ती जशी निवडत तशी गौरी सारखी दिसायला लागल्यावर म्हणली आपण गौरीचं नाव ठेवूया. मग आता ही गौरी तुम्ही आता शर्यतीला वगैरे म्हणजे सगळीकडे याला स्पर्धेला वगैरे नेतात, मग नेताना कशी काळजी घेतात? घरी तर जीवापाड जपतात, तर स्पर्धे ठिकाणी कसं राहते नेमकं? ती आपण इथनं वाहनात तिला भरलं का कोणावर विश्वास नसतो. मी 5 आपण पाहुणा आहे झेंडापंच, त्यांच्याच हातात गाय फक्त असते. गाय दुसऱ्या हातात नसते. आणि जानकर सरांच्या हातात गाय असते. बर बर. ही 2 माणसं सोडली तर गाय कुणाच्या हातात नसते. आणि मी बाहेर जायला तेवढ्या पुरतं त्यांना उभा करणे, गायपासून कधीच बाजूला जात नाही. घरी येसतोर. आणि किती आता एवढी मोठी अपघात झाली माझी आता ना घटप्रभावनं. रात्रभर पाऊस होता पण पावसात मी गायपासून हल्लो नाही. गायपाशी उभाच राहिली. एवढं तुम्ही जीवापाड जपताय? हा, त्यांचा काय विषय नाही. एखादा कोणी जर आला मग बोलत असेल तिथं चालू असलं तर ते एक लक्ष देत नाही. फक्त आधी गौरीचं नंतर घरात. खिलार गायींच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये पंच म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून हे जे आपल्यासोबत झेंडापंच आहेत ते काम करत आहेत. खिलार गायी प्रदर्शन असेल, शर्यती असतील, या ठिकाणी त्यांनी मोठं त्या मार्गदर्शनही करतात. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शर्यतीही त्या ठिकाणी भरतात. नेमकं शर्यतींमध्ये काय त्या ठिकाणी बंदोबस्त करावा लागतो आणि शासनाने अजून काय शर्यतींना किंवा खिलार गायीच्या प्रदर्शनांना मदत करावी, ही सगळी माहिती झेंडापंच यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. नमस्कार. रामकृष्ण. काय नाव तुमचं? पप्पू म्हणले. बर. किती वर्ष झाले तुम्ही करताय सगळं झेंडापंच? 4 वर्ष. बर. आता ही गौरी
राज्यामध्ये पण फेमस आहे, राज्याच्या बाहेर पण घटक अशा ठिकाणी फेमस आहे. काय काय वाटतं तुम्हाला? जाल तिथे ती एक नंबर करते. हं. हा म्हणजे तिथं देखून पण असं आहे की जी परफेक्टपणा जे डॉक्टर आता जे डॉक्टर आपण गेलो आपण निवड करतो डॉक्टर हे सगळं निवड करते ते जाल त्या सगळ्या गोष्टी ती परफेक्टपणा असल्यामुळे एक नंबर करते. काय तरी बघतात होतं खिलार सगळेच बघते शेंग बघते तोंड बघते ती अंग बघते ती गाभण बघते ती म्हणजे तिथं असं नाही की काजळ खिलार मध्ये काय बघितलं जाते सगळंच बघितलं जातं. बर बर त्यामुळे तिला निवड करते ती. असं आहे. आणि माप मोठा आहे तिचं. बर म्हणजे आता सध्या सगळ्यात जास्त मोठी गाय म्हणलं तरी एवढीच आहे एवढी महाराष्ट्रामध्ये हिच्यापेक्षा दुसरी गाय नाही. आम्ही आणि काय आता मैदानाला जातो आम्हाला दिसलीच नाही कुठेच. बरोबर. आता मग शासनाकडनं आता बरेचसे प्रदर्शन भरतात, शासन आता सहकार्य करायला लागले, स्पर्धाही सुरू आल्या. तर खिलार वंश वाचवण्यासाठी अजून शासनाने काय करायला पाहिजे? नाही आता भरपूर केलंय त्यांनी राज्यमाता गोमाता म्हणून दर्जा दिला त्यांनी शासनाने. त्याच्यामुळे आता भरपूर केलंय. आणि काय म्हणजे आता अपेक्षा म्हणजे आता गोमाता म्हणजे जाल त्या ठिकाणी आम्ही आता जी बघतो मी जाल त्या ठिकाणी 2-3 गाय लोकांच्या घरी आहेत आता सध्या. म्हणजे माणसाचा खूप देशी गायकडे भरपूर वाढलेला आहे आणि माणसं सांभाळते ते आता सध्या. स्पर्धेसाठी गायी तयार करताना किंवा बैल तयार करताना बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येतात. आता आप्पांचा अनुभव चांगला आहे म्हणून त्यांना जमलं, पण बरेच हौशी मंडळी येतात, थोडेफार खर्च करतात, नाही परवडलं का पुन्हा ते खिलार विकून टाकतात. अशा लोकांना काय सांगणार तुम्ही? आता काय ते त्यांच्या संग काय म्हणजे आता टेक्निक काय असतं? टेक्निक म्हणजे ते डोकं जे परफेक्ट म्हणजे ज्या माणसाला जी वस्तू म्हणजे काय म्हणते ती ओळखायला आली पाहिजे तेच माणूस याला सांभाळते. ज्या माणसाला ओळखू येत नाही ते माणूस करू शकत नाही. आणि कष्ट लय महत्वाचं आहे. पहिली गोष्ट कष्टाशिवाय पर्याय नाही ह्या क्षेत्रात. बैलगाडी क्षेत्र असू द्या किंवा प्रदर्शन असू द्या मालकाचं आणि सगळ्याच गोष्टीचं कष्ट लय महत्वाचं. याची काय काळजी घ्यायला पाहिजे शर्यतीला जाताना वगैरे, स्पर्धेत जाताना वगैरे? अहो किती आता आम्ही काय आप्पा आम्ही काय तिच्यासाठी काय करतोय झोपतोय रात्र नाही. पण तिच्या एवढं आतुरतेनं लक्ष असते की 1-5 मिनिटं पण तिला मोकळे सोडत नाही. घरच्या लेकरांपेक्षा जास्त तिला भरपूर शेवा, दुसरी गोष्ट अंगाला म्हणजे गार लागू नये, परत मच्छर चावणे, पायाला गाडीत गाठी भरतो आम्ही ह्याच्या आपल्या पाचोटाच्या बसायला तिथे गेल्यावरती बैठक व्यवस्थित व्हावी म्हणून मॅट टाकतो आधी पहिल्यांदा गेल्यावर. म्हणजे कंटिन्यू बऱ्याच वेळा प्रदर्शन असेल किंवा शर्यती असतील गोंधळी होतो वगैरे, मग अशा वेळेस काय तुमचं नियोजन राहतं? काय नाही परफेक्ट असतं नियोजन परफेक्ट करतो आपण. गोंधळ बिंदळ जात नाही काय, कारण की अनुभवल्याला 20-25 वर्ष झालं रे क्षेत्रात आहे. त्यामुळे गोंधळून जायचं आणि हे विषय ती महागंदी निघून गेलाय. टॉपची गाय, टॉपचा बैल तयार करताना काय खुराक कसा मेंटेन करायला पाहिजे लोकांनी? कपरी पेंट, परत तुम्हाला सांगतो सातू, परत ना तूप, म्हणजे असे काय आणि काही गोष्टी आहेत ती परफेक्ट दिल्याच पाहिजे. पण म्हणजे द्यायला पाहिजे का? हो. तर मग कसं प्रमाण कसं असतं? वयानुसार असतं? ते कंपल्सरी 2-3 पहिलवानला असते दररोज भाजीतनं की बाबा चपातीनं तसंच शिला त्या मळून टाकायचं डायरेक्ट मारताना पीठ मारताना तूप होता येतं. मळून गोळे करून देशी गाईचं? हा देशी गाईचं म्हशीचं. बर. नंतर मालिश वगैरे कसं असतं? मालिश ती काय आपल्या दररोज सकाळी असते व्यायाम करून आलेला. व्यायाम केलं पहिलं मालिश असते, तिथनं बाकी सुरुवात असते. आता प्रदर्शनामध्ये तुम्ही ही गौरी नेताय, मग पुढे किती वर्ष आता प्रदर्शनामध्ये उतरल? कसं असते वयाचं काय? त्याला सायदा जुळूस तर पार म्हातारी होतं झालं तरी ती मैदान सदासरी दुसऱ्या गौरी आता गौरी सदासरी आता फेल जात नाही का, तर गौरीला जी शिंग आहे ती परफेक्टपणा शिंग आहे. तगारी बाज तेवढी वयामानानं उंची लांबी रुंदी सर्व गौरीला असल्यामुळं आता किती जर वय झालं तर तगारी बाजत जाणार आहे. ती सदासरी गाई आता बंद होणं म्हणजे शिंगान गाई बिघडणं, कोणीकडे तर झोल हालतील शिंग. पण हिचं तसं नाही, परफेक्टपणा आहे. त्यामुळे किती जर वय झालं तर आपल्या ती सांभाळण्यावर राहणार आहे. आपण फिजिकल ठेवलं तर किती जर 15-16 जरी येतं झाली तर 16व्या येताला सुद्धा गाई मैदानात चालणार. आता किती येतं झाली गौरी? आता हे दुसऱ्यांदा आहे. पहिल्या वेळेस काय झालं? कालवड झाली. दुसऱ्या वेळेस आता 9 महिने संपल्या 24ला. आता वरचा दिवस चालू आहेत. आता गौरीचं वजनाच्या मानाने तसं तुम्हाला वळू पण तसं लागत असेल, मग कसं मॅनेज होतं सगळं? मॅनेजमेंट काय स्वरूप आपल्याकडे प्रत्येक परफेक्ट आपल्याला पसंत पडणारा एक कायम दावणीला बैल असतो. त्यामुळे सुंदर आहेच. सुंदरची पैदास आता
गौरी सुरुवात आहे ज्या दिवशी सुंदर आपण चालू केला रेतन करायला त्या दिवशी गौरीला सुरुवातीला भरली. तिथनं आता कमीत कमी 70 वासरं तर आपल्याला बघायला मिळणार आहे सुंदरची. बर बर आजपासून 10 दिवसानं. आज 10 दिवस कमी आहेत. 10 दिवसानं सुरुवातच होणार आहे. तुम्ही प्रदर्शनामध्ये गौरी घेऊन जाता, तिथं प्रदर्शन वगैरे जिंकता, मग काही व्यापारी लोक किंवा हौशी शेतकरी पण येत असतील की मागणी करायला वगैरे, कसं माणसानं सांगून टाकतो आम्ही डायरेक्ट आमची देणं नाही म्हणून. ही करून देत नाही ते अजिबात. येईल ते विचार द्यायचे का द्यायचे का द्यायचे, पण त्यांना एकच सांगतो आम्हाला देणे काय नाही, काय द्यायची नाही. विकायचे आता नाही. आम्ही ठराव केलाय म्हणजे 6 महिन्यापूर्वीपासून घटपुरावापासून गाय फक्त गायची किंमत पैशात करायची नाही. गायची किंमत तरी एक अंदाज आपण कसा म्हणजे किती होऊ शकतो त्याची किंमत बाजारामध्ये? नाही, त्याची त्याची किंमत काय आता सांगा ना, हातातल्या अंगठ्या एक जण 5 काढून द्यायला लागल्या बर सोन्याच्या, बर. तरी सुद्धा मी बघितलं पण नाही. आपल्याला तुम्ही आणि बोला म्हणायचा. हा. 3 तास आमच्यापाशी बसलेली, बर पण आम्ही ते एक लक्ष सुद्धा ना. शेवटी म्हणली एक शब्द पण काढू शकत नाही, द्यायचीच नाही तर शब्द काय टाकणार आहे म्हणून. आता पुढचं मैदान कुठं आता? इथनं आता 9 तारखेला जायचं आहे 230 शिर्डीला. किलोमीटर आहे. 235 अखिल किलोमीटर भारतीय मोठं मैदान आहे शासकीय. जाणं येणं सगळं शासनाचं आहे, मोफत आहे. गाड्याच्या हजेरी सहित मिळणार आहे, खुराका सहित मोफत मिळणार आहे, सगळं सगळं टोल नाका सहित. बर हा, त्यामुळं आपल्या सोलापूर जिल्ह्यातनं म्हणलं तर महाराष्ट्रात 1 नंबरला. किती वर्षभरात किती मैदानं होतात तसे काय? तसं होतं म्हणजे एवढं मोठं डोंगरी महोत्सव झाला मध्ये. तर गौरी प्रमुख आकर्षक होती. टॉपच्या मैदान महाराष्ट्रात एकदा 1 नंबरचं मोठं मैदान. 10 मैदान गौरी प्रमुख आकर्षकच होती. बर बर त्यामुळं काय मी पण सांगू शकत नाही किती बक्षीस गवळीला मिळालं. आणि तिथं महाराष्ट्रातले टॉपचे डॉक्टर सगळे होते. बर तरी पण एवढी वयान छोटी असताना पण मोठ्या गायी जोडी असून सुद्धा नंबर 1 ला आहे. असं काय नाही आपली छोटी आहे मग आपण कसं जावं मोठ्या गायी आहेत केल्या असं नाही. जुन्या गायी असून सुद्धा टॉपलाच गौड राहील. बर हा. किती वर्षभरात मी कसे मैदान कसे व्हायला पाहिजे? शासनाचा प्रयत्न भरपूर करते, तर अजून काय तुमचं? नाही तरी बी चालू सध्या एवढं नाही. शासनाचे मैदान लय नाही ते होत. ते मोठं मैदान एकच होतं तेवढंच. 2-3 झाली 2-3 मैदानच होते ते शासकीय 2-3 शासकीय. नाही तरी आपली कसं होतं कोणाचं खाजगी भरपूर आहे. म्हणजे आम्ही जायला तिथं असतो आम्ही कंटिन्यू. आमची एक वारकी दुसरी आपण सांगा की माहिती बघताय. आता ही ज्या माघारी आपण का नाही हे ज्या माघ एक असावा म्हणून चांगली कालवड टॉपची महाराष्ट्रात 11 मैदान झाले. बर 11 मैदानात पहिला नंबर घेतला. बर एक मुक्ता गेल्या वर्षी कार्तिक वारीतनं खरेदी केली होती बर आणि तिला अशी तयारी केली बिनजोड राहिली कमीत कमी 11 मैदानात. अशी एक 2 दाती कालवड आमच्याकडे आहे. आता भरली कालवड ती 3 महिन्याची गाभ आहे. परफेक्ट पण असाच पाहिजे तेवढी काजळी, शिंग काळी, डोळं काळं, नाक काळं आणि एवढी क्वालिटी परफेक्ट असून तिच्या अंगावर काळा एक केस सुद्धा पाहिजे तसं पाय. मुक्ता गौरीनंतर आता मुक्ता तुम्ही तयार आणि करताय. गौरीनंतर मुक्ता तयार केली आहे. परत दुसरी एक जानकर सर आहेत त्यांची एक कालवड चांगली तयार केली. परवा गडहिंग्लजला तिनं पण तिच्या गौरीच्या महाग गडहिंग्लजला पायला घेतला हिंदी केसरी स्पर्धेत आणि तो चॅम्पियन त्या गटातली. आणि घटप्रभा झाले तिथे शिक मैदान तिथं पण एक 70 कालवडीतनं 2रा नंबर त्यांनी केला. तिचं नाव राधा. मग आमची वाटचाल आपली कायमस्वरूपी चालू राहावं म्हणून आम्ही मुक्ता आणि राधा 2 तयारी केली. आमचा पारंपरिक खेळ चालूच. गौरीमुळे कुठे कुठे ओळख झाली होती? कुठं गौरीमुळं अवल महाराष्ट्रात मला कमीत कमी आणखी पण तर उचलता येत नाही आणि लोकांना बोलता सुद्धा येत नाही. पण मी गोड बोलतो तेवढंच गोड बोलतो सांगतो. आता नाव सुद्धा विचारणं एवढं जिथपर्यंत सोशल मीडिया आहे तिथपर्यंत नाव झालं. पण मी माणसाला गोड बोलतो आपलं आणि नाव त्याला माहिती सांग येईल त्याला माहिती सांगतो नाव सुद्धा विचारणं. आणि गौरीची ती माणसं मला माहिती विचारते आता किती महिना आहे किती दिवस राहिला तर आम्हाला बघायला यायचं आहे अशी लय माहिती झाली. पण मी असं दुखवत नाही कधीच कोणाला नाही. आपल्या कोणाला दुखवलं पण नाही दुखवणार पण नाही. एवढी परफेक्ट माहिती देतो. इतकी नाव झालंय महाराष्ट्रात आणि कर्नाटकात गौरीचं. गौरी जीवापाड तुम्ही जपताय. कुटुंब कशी काळजी घेते? तुमची पत्नी असेल, मुलं असतील, मुली असतील, काय कारण असते? आता मी जर बाहेर गेलो आधी घरची आमची पत्नी असेल मुलगी असेल आधी हिचं सगळं बघते आणि नंतर मग आपल्या घरात सुरुवात करते. पहिले गौरी सगळं बघा. आधी गौरीचं उठलं का आधी गौरीचं दर्शन घेणे पहिल्यांदा बाहेर आलं घरात आणि मग कामाला सुरुवात. खिलार दारामध्ये आहे मग आजारपणाचं कसं होतं? खिलार दारात असल्यामुळे जरा आरोग्यही चांगलं राहतं म्हणतात. आजारीच नाही ते कोणतं. मला तर आठवत नाही
10 वर्षात आजारी पडलो असेल नसतं. आमचं घर निरोगी आहे त्या कारण गोष्टी. बऱ्याच वेळा म्हणतात ज्या खिलार गायीवर नुसतं हात जरी फिरवला तरी म्हणजे माणसाचं शरीर चांगलं सुदृढ शरीर राहतं. म्हणजे बीपी शुगर नाही हे चालूच प्रोसिजर म्हणजे रवंत चालू आहे. आता ही कुठला टाइम झाला तर रवंत करते काय. आज 6 वाजले त्या 6चा वेळ झालाय तरी रवंत करते आपण असे समाधानी आहे. त्यामुळं काय मग आम्ही 2 तास सकाळी तासभर हिच्या जवळच घालवतो आणि संध्याकाळी पण 10 वाजेपर्यंत हिच्या जवळच असतो. जेव्हा निवांत होईल बसल मॅटवर मग आपलं सुरुवात करायची निवांत. तर मंडळी आपण पाहिलं बंडी शेगावमधले हे आप्पासो शिवाजी घाडगे यांच्याकडे असणारी ही गौरी गाय खिलार महाराष्ट्राची शान का आहे आणि का होत चालली हे आप्पासाहेब घाडगे यांच्यासारख्या शेतकऱ्यांमुळे आपल्याला बघायला मिळतं. झेंडापंचही त्या ठिकाणी सोबत आहे. ज्या ज्या ठिकाणी गौरी महाराष्ट्रामध्ये जाते त्या त्या ठिकाणी मैदान मारण्याचं काम मैदान जिंकण्याचं काम गौरी करते. त्यामुळे आता आप्पासाहेब घाडगे यांनी आता मुक्ता असेल राधा असेल इतर अशाही गायी गौरीनंतर तो वारसा पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी तयार करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आप्पासाहेब घाडगे यांचं संपूर्ण कुटुंब त्यांची पत्नी मुलं वगैरे असतील अगोदर घरातलं काम सुरू करण्याच्या अगोदर दिवस उगवल्या ह्या गौरीकडे येतात. गौरीचं देखभाल त्या ठिकाणी करतात आणि गौरीचं सगळं खानपान व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्या प्रपंचाला त्या ठिकाणी सुरुवात करतात. म्हणून आज मितीला आप्पासाहेब घाडगे यांचं नाव पंढरपूर तालुक्यामध्ये नव्हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्राच्या पलीकडे कर्नाटक वगैरे त्या भागातही आप्पा घाडगे यांचं नाव ह्या गौरी गायीमुळे फेमस व्हायला लागले. अशी ही असणारी लाख मोलाची आप्पांनी किंमत सांगितली नाही पण आज मी तिला कोट्यवधी आप्पांच्या घरात जर आपण बघितलं असं एक खोली भरली आहे की नाही. 24 फुटाची खोली बघत आहे. 24 फुटाची खोली त्या ठिकाणी फुल त्या ठिकाणी बक्षिसांनी भरली. अशी ही गौरी गाय अभिमानाने स्वाभिमानाने सांभाळण्याचं काम आप्पासो शिवाजी घाडगे आणि संपूर्ण घाडगे परिवार या ठिकाणी करत आहे. त्यामुळेच मंडळी खिलार गाय ही महाराष्ट्राची नव्हे तर आता देशाची शान त्या ठिकाणी बनत चालले. मंडळी शेतीविषयक असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर